नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गट क ची पूर्वपरीक्षा 1 जूनला होणार आहे. तर त्या पूर्वपरीक्षेसाठी महत्त्वपूर्ण अशी गणित आणि बुद्धिमत्ताची सिरीज आपण घेऊन आलेलो आहे. तर आता त्यामध्ये आज आपण नफा तोटावर आधारित गणित करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय, एक माणूस 1400 रुपयाला सायकल खरेदी करतो आणि 15% तोट्याने विकतो. तर सायकलची विक्री किंमत शोधा. तर 1400 रुपयाला खरेदी करतो, 1400ला त्याने खरेदी केलं आणि त्याला 15% तोट्याने विकतो. मग 1400 ही त्याची 100% प्राइस आहे आणि 15% तोटा होतो. मग 100 मधनं 15 तोटा होतो म्हणजे त्याला किती मिळतात? 85%. मग जर 1400 100% आहेत तर 85 किती? तर हे जर आपण केलं, डायरेक्ट याला मल्टिप्लाय केलं, एक्स बरोबर 14 25 70, 14 80 12 दरसे आणि 7, हे झालं तुमचं उत्तर 1190. वन स्टेप सोल्युशन. आता काही जण वेगळी मेथड करतात. आता हे मी डायरेक्ट दाखवलं. आता काही जण काय करतात, तर दुसरी मेथड अशी आहे, 1400चे 15%. आता 1400चे 15% जर काढले, 15 चौक 60, 15 एक्के 15 आणि 6 हे 210. मग 1400 मधनं जर 210 वजा केले, 0, 10तनं 1 गेला 9 आणि 3तनं 2 गेल्यावर 1, हे झालं 1190. परत 1190 उत्तर आलं. आणि याला तोंडी पण करतायत. आता तोंडी कसं करायचं? 15%. 1400चे 10% 140 आणि 5% 70. 140 आणि 70 210. मग मला 1400 मधनं 200 घालवायचे 1200 आणि 1200 मधनं 10 रुपये घालायचे 1190. म्हणजे एकदम बेसिक क्वेश्चन आहे. मी तुम्हाला मुद्दाम 2-3 मेथड का दाखवतोय? तुम्हाला समजवण्यासाठी की याच्यामध्ये अवघड असं काही नसतं. तुम्ही स्टेप बाय स्टेप केलं तर कुठल्याही पद्धतीने तुमचा आन्सर येणार आहे. डायरेक्ट 85% काढा किंवा 15% काढून मायनस करा. आता इथे मी काय केलं, 15% ओरली काढली आणि मायनस पण ओरली केलं, त्यामध्ये लिहायची काहीच गरज नाही पडली. चला आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. 651 रुपयाला एखादी वस्तू विकल्यावर 7% तोटा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत शोधा. मग आता 651ला मी जेव्हा विकतो त्यावेळेस मला 7% तोटा होतो. 7% तोटा होतो म्हणजे मला किती मिळतात? 93%. तर 651 जर 93% आहे तर 100% किती? असं हे आपल्याला डायरेक्टली लिहायचं. आता मी डायरेक्ट पण भाग लावू शकतो आणि इथे मला पर्याय दिसत आहेत. तर इथे माझ्याकडे ना 3 आहे आणि इथे माझ्याकडे 1 आहे. तर 3च्या पड्यामध्ये एकच स्थानी कधी येतो? 3 7 21. मग हा डायरेक्ट 7चा भाग लागेल आणि 7 आणि 100 तुमचं उत्तर 700 येईल. तर हे युनिट डिजिट मेथडने आपण डायरेक्टली करत असतो. आता तुम्हाला व्हेरीफाय करायचं तर तुम्ही इथे करा. 93 गुणिले 7 जर केलं तर 7 त्रिक 21, 7 9 63 आणि 2 65, हे आले 651. असं आपण फास्ट फॉरवर्ड वेने हे गणित करू शकतो. आता दुसरं कोणाला करायचं असेल तर ते बाकीचे विद्यार्थी असं करतात की एक्सचे 93% बरोबर 651. मग आता असं केल्यानंतर हे तिकडे आपल्याला शिफ्ट करावं लागणार आहे. एक्स बरोबर 651 गुणिले 100 आणि 93. मग आता 3ने भाग जातो, याला 3ने डिव्हिजिबल येतो. मग 3ने भाग द्यायला लागेल. मग 3ने भाग दिला तर 3 त्रिक आणि इथे 1 आला. इथे 3 दुने 6, 3 एक्के 3, 3 7. मग आता 31ने जर भाग द्यायचा झाला तर परत 31ने 7चा भाग जाईल आणि मग हे 100 आणि 7 म्हणजे 700 झालं. पर्यायावरनं करायचंय तर आता 4 पर्यायामध्ये राऊंड फिगर कोण दिसतोय? 700. 700 घेतला, 700चे 60% काढले. 700चे 60% किती येतील? 7 7 49 झालं. 700 मधनं 49 वजा केले, किती येईल? 651. म्हणजे हेच उत्तर आहे. 3 मेथड. मागच्या गणितात 3 मेथड, या गणितात पण आपल्याला 3 मेथड पाहायला मिळतात. बघा, कुठल्याही प्रश्नांबद्दल क्वेरी असेल, डाऊट असेल तर सांगू शकता. नेक्स्ट आता घेऊयात आपण. एका माणसाने जुना टाईपरायटर 1200 रुपयाला विकत घेतला आणि त्याच्या दुरुस्तीसाठी 200 रुपये खर्च केले. त्याने ते 1680ला विकले, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी शोधा. आता 1200 रुपयाचा जो आहे त्याच्यावरती 200 रुपये खर्च केले, तर म्हणजे झाला किती खर्च? टोटल 1400. आणि विकताना कितीला विकलाय? 1680ला. 1400चा 1680ला विकतोय. 1500 1600 आणि 80 म्हणजे किती? 280. 14 दुने 28 इथे दिसतंय डायरेक्ट. म्हणजे 1400 रुपयावरती त्याला किती मिळाले? 280 मिळाले. तर 100 वर किती? 2 शून्य इथे कट झाले आणि 14 दुने 28चा भाग लावला. 20% उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. जास्त अवघड काही नाहीये.
1200 रुपयाला टाईपरायटर घेतला, त्याला दुरुस्त करून चांगला बनवला आणि समोरच्याला विकला. तेवढ्याच रुपयात विकला असता तर त्याला कसं काय फायदा झाला असता? मग फायदा मिळवण्यासाठी काहीतरी एक्स्ट्रा रुपयामध्ये विकला पाहिजे. झालं, आला आन्सर. चला आता पुढे दिलेले 150 ते 300 रुपये किमतीची 15 पुस्तके 250 ते 350 रुपये किमतीत विकली असता जास्तीत जास्त किती नफा मिळू शकतो? 150 ते 300 वाली पुस्तकं 250 ते 350 मध्ये विकली तर आपल्याला हा शब्द दिलाय जास्तीत जास्त किती नफा मिळू शकतो. आता जास्तीत जास्त नफा मिळवतो कधी? जेव्हा कमीत कमी मध्ये विकत घेतलं आणि जास्तीत जास्त मध्ये विकलं. म्हणजे आपली जी विकत घ्यायची किंमत आहे, आपण स्वतः जेव्हा विकत घेतो तेव्हा कमी मध्ये घेतलं पाहिजे आणि दुसऱ्याला विकताना आपल्याला त्याला जास्त मध्ये विकावं लागेल. म्हणजे खरेदी कमी असली पाहिजे आणि विक्री जास्त असली पाहिजे. मग आता या गणितामध्ये खरेदी माझी 150 ते 300 आणि विक्री 250 ते 350. तर समजा मी 150 रुपयाला पुस्तक खरेदी केलं आणि विकलं 350ला. 150 ला खरेदी करून 350 ला विकलं तर एका पुस्तकामागे मला किती मिळतात? 200 रुपये. मग असे माझ्याकडे किती पुस्तक आहेत? 15. मग 15 पुस्तकांचं जर मग घेतलं 15 दुने 30 किती मिळतील मला? 3000 रुपये. आणि जर कोणी या गणितात विचारलं असतं कमीत कमी किती कमवणार, कमीत कमी किती कमवणार तुम्ही, तर कमीत कमी मध्ये कसं येईल? 300चं पुस्तक तुम्ही 350ला विकलं. कमीत कमी मध्ये तुमची खरेदी महाग असणार आणि विक्री मग आपली सगळ्यात महाग तर तीच आहे 350. 300चं पुस्तक 350ला विकलं तर एका पुस्तकावर किती मिळत आहेत? 50 रुपये. एका पुस्तकावर 50 तर 15 पुस्तकावर 15×5 = 75. मग इथे ते उत्तर दिलेले बघा, कमीत कमी. कमीत कमी मध्ये तुमचं हे उत्तर येईल, कमीत कमी. आणि आपल्याला लॉस पण होऊ शकतो. कसा काय? मी 300ला घेतलं आणि 250ला विकलं, एका पुस्तकामागं 50चा लॉस, मग 15 पुस्तकामागं 750चा लॉस, तसं पण येऊ शकतं. तर खूप जण या ठिकाणी फसतात आणि ते उत्तर देतात कांट बी डिटरमाइंड. जर आपल्याला कसं काय माहिती कितीला विकलं? आपल्याला तिथे तुम्हाला इथे काय म्हटलेले? मिळू शकतो, शक्यता विचारली आहे. मग शक्यता आपण सांगू शकतो, किती मिळतो सांग रे, असं फिक्स नाहीये की हे किती मिळतो तेच सांगा. शकतो असं विचारले, किती नफा मिळू शकतो? आहे चान्स, कमीत कमी 750 मिळू शकतो, जास्तीत जास्त 3000, एवढंच ते विचारले. तर मी हा क्वेश्चन याच्या आधी घेतलेला त्यावेळेस मुलांनी मला सांगितलं की कांट बी डिटरमाइन येईल, पण तसं नाही. चला पुढे. एक वस्तू 425ला विकल्याने जेवढा नफा होतो तेवढा तोटा ती वस्तू 355 रुपयाला विकल्याने होतो. तो वस्तूची खरेदी किंमत काढा. आता याला जर आपण साध्या मेथडनी केलं तर खूप मोठे आहे, पण याची शॉर्टकट आम्ही जी बनवली, दोघांची बेरीज करायची. 425 आणि 355 आणि डिवायडेड बाय 2 करायचे. मग आता 355 मध्ये जर 5 मिळवले तर तुमचे काय होतील? 360. 360 आणि हे 20, 380, मग हे 780. 780चे निम्मे जर केले आपण, 92 झालं उत्तर. इथे दिलेले 390. 1 स्टेप सोल्युशन. पण मग आता डिटेलमध्ये करायचं असेल तर कसं करायचं? आता पहिले मला नफा होतो, तर नफा माणसाला कधी होत असतो? नफा होत असतो जेव्हा त्याची विक्री जास्त असते. विक्री वजा खरेदी. आणि तोटा कधी होत असतो? तर तोटा कधी होत असतो त्याचा? ज्यावेळेस खरेदी जास्त असेल आणि विक्री कमी असेल. मग आता हे जर आपण बघितलं तर 425 रुपयाला विकल्याने नफा होतो. मग नफा आपण एक्स पकडू. विकलं कितीला? 425ला. खरेदी माहीत नाहीये, मग खरेदी समजा एखाद्याने वाय पकडली, तर हे पहिलं आलं. आता दुसरं म्हटलंय 355ला विकल्याने त्याला तोटा होतो. मग तोटा किती होतो? जेवढा नफा तेवढा तोटा. मग नफा एक्सचे तर तोटा पण आपल्याला किती लावावा लागेल? एक्स. खरेदी तुम्ही वाय मानली तर खरेदीला वाय माना. आणि विक्री कितीला विकलेलं? 355ला. मग हे दोन इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. एक्स 425 वजा वाय, एक्स इज इक्वल टू वाय मायनस 355. मग आता ह्या दोघांना जर आपण टॅली केलं, कारण दोन्ही एक बाजू समान असेल तर दुसऱ्या बाजू पण समान होतात. मग हे बनेल 425 वजा वाय आणि हे बनेल वाय वजा 355. मग 355 या साईडला येईल, वाय त्या साईडला जाईल. मग 425 आणि 355ची बेरीज होईल आणि वाय आणि वायची बेरीज होईल 2y.
मग आता पुढच्या स्टेपमध्ये याची बेरीज झाली 780 आणि हा 2 छेदामध्ये आला आणि वायचं उत्तर काढलं तर आपल्याला उत्तर येईल 390. शेवटची ही स्टेप बघा, ॲज इट इज कॉपी. तर मग आपल्याला शॉर्टकटच्या नावाखाली हेच दाखवलं जातं. आता तुम्हाला एवढ्या सगळ्या मेथड दाखवण्याच्या ऐवजी आम्ही डायरेक्ट हे लिहून दिलं आणि सांगितलं की असा प्रश्न आल्यावरती ऍड करून निम्म करावं. पण मग असा प्रश्न यायला पाहिजे ना त्यासाठी परीक्षेत. जर असा नाही आला तर काय करणार? जर प्रश्न थोडा वेगळा आला तर, म्हणून प्रश्न वेगळा आला तर त्यासाठी तयारी असली पाहिजे माणसाची. माणसाला मेन त्याच्या मागचं थीम माहीत पाहिजे. थीम म्हणजे आपण कन्सेप्ट माहीत पाहिजे की नफा कधी होतो, तोटा कधी होतो. प्रत्येक शॉर्टकट मागे विद्यार्थ्याच्या मनात असलं पाहिजे असं का, हे असंच का होतं, त्या काचं उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तेव्हा तो शॉर्टकट आपल्या लक्षात राहतो. नाहीतर प्रत्येक चॅप्टरमध्ये किती किती शॉर्टकट्स असतात, मग आपल्याला सगळे थोडी लक्षात राहणार. मग ते लक्षात का नाही राहणार? कारण त्याच्या मागची कन्सेप्टच माहित नाही आपल्याला. त्यामुळे कन्सेप्टवर पहिले फोकस करा. बघून घ्या एकदा पुढचा क्वेश्चन करण्याआधी. चला आता नेक्स्ट डाऊट असतील काय तर कमेंटमध्ये सांगा. एखाद्या माणसाने एखादी वस्तू 720 ला विकली तर त्याला 25% नुकसान होते. 25% नफा मिळवायला त्याने ते कोणत्या किमतीत विकली पाहिजे? तर 720 ला विकली तर काय झालं? 25% नुकसान. 25% नुकसान. 25% नुकसान म्हणजे त्याला किती मिळाले? 75%. तर 25% नफा मिळवण्यासाठी, 25% नफा म्हणजे 125% मिळवायचं, तर त्यासाठी कितीला विकलं पाहिजे? हे डायरेक्ट असं लिहायचं. मग आपण 25चा पाडा जर घेतला, 25 त्रिक 75, 25 पाचा 25 असेल, 3ने इथे कट मारला, 24 त्रिक 72, हे आले 240 आणि गुणिले 5, मग एक्सचं उत्तर आलं 24 पंचा 20 असेल. हे झालं उत्तर 1200. अशा प्रकारे डायरेक्टली तुम्हाला करता येतं. आणि बाकी स्टुडंट काय असतात तर ते मग 100% काढून मग करतात. ती पण पद्धत आहे आपल्याकडे. आता दुसरे विद्यार्थी किंवा इतर कोणी शिक्षक असतील तर त्यांचं कसं असतं बघा, की एक्सचे 75% 720. मग आता ते हे सॉल्व करतील. 25 त्रिक 75, 25 चोक 100, 3ने इकडे भाग दिला तर 24, हे 240 आणि 4, 24 चोक 96, म्हणजे एक्सचं उत्तर 960. म्हणजे हे तुमचं रिअल प्राइस झाली. आता इथं दिली आहे बघा, तर मुलगा इथं कन्फ्यूज होतो. तर हे 100% आले. मग आता 960 वरती तुम्हाला 25% वाढून मिळत आहेत. तर 25 एके 25, 25 चोक 100, 4ने इथे कट मारला 240, तर 960 आणि 240ची ॲडिशन केली, 0 6 आणि 4 10, 9 10 2 12, हे झालं उत्तर 1200 रुपये. हे आलं 1200. मग अशा प्रकारे तुम्हाला मी डायरेक्ट दाखवलं आणि हे स्टेप बाय स्टेप ज्याला करायचं तो करू शकतो. किंवा एखादा असं पण करू शकतो की 960चे डायरेक्ट 125% काढले तर असं पण करता येतं. 25 पाचा 25 असेल, 25 चोक 100, 4ने इथे भाग दिला, 24 पंचा 20 असेल. एक एक प्रश्न करायचे 3-4 मेथड आपल्याकडे असतात. कुठल्याही मेथडने तुम्ही करू शकता. मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही जर गणित बुद्धिमत्तामध्ये आउट ऑफ मार्क पाडायचे फक्त माझं लेक्चर करा, बाकी काहीच करू नका. पण कन्सेप्ट वाईज नीट समजून केलं पाहिजे आणि निगेटिव्हिटी नको. जर पॉझिटिव्ह वेने गेलात तर तुम्हाला सगळं आउट ऑफ मार्क मिळायला काहीच कोणच रोखू शकत नाही. चला आता पुढे जाऊयात. हा एक भारी क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये पण खूप मुलं फसतात. बघा काय दिलेले. रामने एकाच वेळी 2 घोडे विकले. एकात त्याला 10% नफा मिळाला, दुसऱ्यात त्याला 10% नुकसान होते. मग रामला 1% नुकसान होते. हे याचं उत्तर फिक्स आहे. कसं काय आलं, कुठून आलं, सगळं सांगणार आहे. मुलं म्हणतात ना नफा ना तोटा, एकात 10 नुकसान एकात 10 फायदा, मग 10 नुकसानचा 10 फायदा भरून निघाला. मग कसं काय? तर ते सगळं सांगणार आहे. याचं उत्तर 1% लॉस कुठून आलं. तर इथे आम्ही शॉर्टकट तयार केला. इथे शॉर्टकट काय की हे जे टक्के दिलेले त्याचा स्क्वेअर करून 100, मग 10चा वर्ग आणि 100. मग आता 100 भागिले 100 काय उत्तर येणार आहे? एकच येणार आहे. आणि अशा केसेसमध्ये नेहमी नुकसान होते म्हणजे लॉस होतो.
आता हे मला तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल. मग प्रूफ कसं करून दाखवू मी? एकतर हे एक्सने करून दाखवावं लागेल, नाहीतर 100ने. पण 100ने जर मी हे करायला गेलो ना, तर 100ने करत असताना इथे ना पॉईंटमध्ये उत्तर येईल. तर मी आता एक डोकं वापरतो बघा. 10% नफा म्हणजे काय असतं? 110. आणि 10% नुकसान म्हणजे काय असतं? 90. मग 110 आणि 90 यांचा जर गुणाकार केला तर 11,90,99 आणि हे 2 शून्य 9,900. मग आपण काय करू? अशी किंमत घेऊ 9,900 किंवा 990, जी दोन्ही पाड्यांमध्ये येईल. 11च्या पण पाड्यात येईल आणि 90च्या. 11,90,99 2 शून्य. तर मी 9,900 घेऊ शकतो पाहिजे तर. तर आपण मग आता इथे काय करू? 2 घोडे ए आणि बी. आता त्याने ते विकले तर विक्री आपण काय करू? 9,900 घेऊ. इथे पण विक्री घेऊ 9,900. आता महत्वाचा मुद्दा आहे, एकात त्याला 10% नफा मिळतो, म्हणजे हे 9,900 त्यासाठी 110 आहेत, तर 100 किती? आणि एकात त्याला लॉस होतो, तर हे 9,900 त्याच्यासाठी 90 आहेत, तर 100 किती? कारण लॉस झाला म्हणजे 90 आणि फायदा झाला म्हणजे 110. आता हे जर सॉल्व्ह केलं मी, 0 0 कॅन्सल, 11,90,99, हे 900 आणि हे 10, म्हणजे हे किती आलं? 9,000. तर हा घोडा त्याला 9,000ला मिळालेला, त्याने 9,900ला विकला. हे जर सॉल्व्ह केलं, 0 0 कट झाले, 9ने भाग दिला तर हे 1100 आणि 10, तर हे उत्तर आलं 11,000. तर आता 2 घोड्यांची प्राइस मिळवली तर 11,000 आणि 9,000 येतं 20,000, म्हणजे घोडे 20,000ला होते. आणि विकून किती मिळाले? 9,900 9,900. 9,900 9,900 काय असतं? 1,98 म्हणजे 19,800. 19,800 म्हणजे तुम्हाला कितीचं नुकसान झालं? 200 रुपयाचं नुकसान झालं. 200 रुपयाचं नुकसान 20,000वर. तर 100वर किती? 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला 200 200 गेले, 1% लॉस झालं. तर एवढं सगळं मोठं करण्यापेक्षा सिंपल एक स्टेपमधनं सोल्युशन केले, झालं काम. बाकी काय करायची गरजच नाही, डायरेक्ट होऊन जातं. तर सिंपल अशा वेने आपल्याला करायचं आहे. ज्याही ठिकाणी असं, आणि इथे महत्वाची हिंट, विकले हा शब्द पाहिजे, तेव्हा हे लागू होईल. आता एक मुलं जी चूक करतात ती मी सांगतो तुम्हाला बघा. आता याच क्वेश्चनशी निगडीत एक गोष्ट सांगतो. जर एका प्रश्नामध्ये असं असेल, एक व्यक्ती समान किमतीत दोन वस्तू खरेदी करतो, एका व्यवहारात त्याला 10% तोटा होतो व दुसऱ्या व्यवहारात त्याला 10% नफा होतो, तर त्याला एकूण नफा अथवा तोटा किती होतो? हा असा जर क्वेश्चन आपण घेतला, तर आता इथे एक व्यक्ती समान किमतीत दोन वस्तू खरेदी करतो, तर एकात त्याला 10% तोटा होतोय असं दिलेलं आहे आपल्याला, आणि एकात दिलेले त्याला दुसऱ्या व्यवहारात 10% नफा होतो. आता मागच्या गणितात आणि या गणितात फरक काय बघा. इथे म्हटलं होतं, रामाने एकाच वेळी दोन घोडे विकले. राम सोल्ड 2 हॉर्सेस ॲट द सेम प्राइस. एकाच किमतीत दोन घोडे विकले. आता इथे काय आहे, एक व्यक्ती समान किमतीत दोन वस्तू खरेदी करते, तर इथे फरक आहे. आता दोन समान वस्तू, आता समजा एक वस्तू ए मगाच सारखं आणि दुसरी वस्तू बी, तर आता पहिली वस्तू त्यांनी खरेदी केली, खरेदी किंमत खरेदी आहे 100 रुपये. इथली खरेदी जी आहे ती किती आहे? 100 रुपये. झालं.
खरेदी 100 रुपये, खरेदी 100 रुपये. आता एकात त्याला काय होतोय, तोटा होतोय आणि एकात आता येतं 10% तोटा. मग 10% तोटा झाला म्हणजे कितीला विकली? 90ला. आणि इथे 10% तोटा 10% फायदा झाला म्हणजे कितीला विकली? 110ला. कारण 100चा 10% 90, 100चा 10% 90. आता ह्या दोन्ही वस्तू विकल्यावर सॉरी इथे विक्री शब्द पाहिजे, विक्री. आता ह्या दोन गोष्टी विकल्यावर इथे विक्री लिहून घेतो मी. तर दोन गोष्टी विकल्यावर त्याला किती रुपये मिळाले? 200 रुपये. आणि खरेदी केल्यावर किती रुपये मिळालेले? 200. काय आलं उत्तर? ना नफा ना तोटा. तर ना नफा न तोटा हे इथे येतं. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं, जिथे खरेदी किंमत समान असेल तिथे ना नफा ना तोटा आहे, आणि जिथे विक्री समान असेल तर त्यावेळेस नेहमी नुकसान होतं, आणि मग त्यावेळेस हे x² / 100 वाला कन्सेप्ट यूज करायचं. क्लिअर आहे सगळ्यांना? तर मला वाटतं आजच्या सेशनमध्ये एवढं बस झालं. हे कन्सेप्ट तुमच्या डोक्यात टाकली मी नवीनवाली. आता बाकी अजून भरपूर प्रश्न आहेत, पण हे प्रश्न नंतर घेऊयात. चालेल? तुम्ही फॉलो करा. आपला नंबर दिलेला आहे, काय डाऊट असेल तर नंबरवरती तुम्ही सांगा. वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आपल्याला फॉलो करू शकता. जे पण काही अपडेट्स असतील, तुम्हाला काही माहिती हवी असेल, सगळी तुम्हाला मिळून जाईल. का करायचं हा क्वेश्चन? तुमच्यावर आहे. आता हा क्वेश्चन समोर दिसतोय तर चला तुमच्या समोर तर करून टाकतो मी. कृष्णन यांनी एक कॅमेरा विकत घेतला. त्याच्या मूळ किमतीवर 20% कमी दिले. त्याने ते 40% नफ्यावर विकले. तर मूळ किमतीवर कृष्णनच्या नफ्याची टक्केवारी. तर समजा 100 रुपयाचा कॅमेरा आहे. कृष्णनने 20% कमी दिले. 20% कमी दिले म्हणजे 20 रुपये कमी दिले, म्हणजे 80 रुपये. आता पुढे त्याने ते 40% नफ्यावर विकले. मग याचे 40%, 8 चौक 32 येईल, म्हणजे 32 रुपये. मग हे 80 मध्ये मिळाले 112. तर विचारलं काय मूळ किमतीवर कृष्णनची नफ्याची टक्केवारी. मूळ किंमत 100 आहे आणि त्याने विकले 112ला. मग 100 आणि 112 मध्ये कितीचा फरक आहे? 12चा. मग त्याला मूळ फायदा किती? मूळ फायदा तर 32% इथे दिलेला आहे, सॉरी 40% दिलेलं आहे, पण मूळ किमतीवर किती आहे? कारण त्यांनी खरेदी केलेली 80ला आणि 80चे त्याला 112 मिळतात. त्याला 32 रुपये जास्त मिळत आहे, 40% फायदा मिळतोय. पण गणितात विचारले मूळ किमतीवरची टक्केवारी शोधा. मग मूळ किंमत 100 आहे आणि हे 112 आहे, म्हणजे किती टक्के मिळणार? 12%. तर असे भरपूर प्रश्न आहेत अजून. तुम्ही तुमचा सपोर्ट ठेवा. आपण सगळे प्रश्न तुमच्याकडनं करून घेऊ. एकदा दाखवून देतो बघा. पुढच्या लेक्चरमध्ये वाटलं तर हे करून देतो सगळे क्वेश्चन्स. पूर्ण डिटेलिंगमध्ये तुम्हाला मिळून जाईल. प्रत्येक चॅप्टर वाईज आपल्याला सगळं इथे दिलेलं आहे. चला, लेक्चर आवडलं असेल तर लाईक जरूर करा. तुम्हाला काही अपेक्षा असतील त्या कमेंटमध्ये लिहून पाठवा आणि शेअर करायला विसरू नका. जर चांगल्या गोष्टी शेअर केल्या तर तुमच्याबरोबर चांगल्या गोष्टी होण्याची शक्यता वाढेल. धन्यवाद.